नवीन फलंदाज येतोय तो निलेश. बघूया निलेश कशा प्रकारे सामना करतोय गोलंदाज योगेशचा. आता मात्र खरी जुगलबंदी पाहायला मिळेल. खरा कस लागेल ह्या चांगल्या फलंदाजासमोर गोलंदाज योगेशचा. बघूया षटकातला तिसरा चेंडू घेऊन योगेश बॉलिंग मार्कवर तयार. यावेळेस सुंदर चेंडू. वाईड यॉर्करचा प्रयत्न केला होता. चेंडूला खेळून काढला तो पॉईंटच्या दिशेने आणि एक धाव घेऊन आपलं खातं उघडलं ते फलंदाज निलेशने. विकास बंद्रे वैयक्तिक 8 धावावर खेळतोय. आता स्ट्राईकला विकास बंद्रे. एक षटकार लगावला आतापर्यंत विकासने. बघूया कशा प्रकारे योगेशचा सामना करतोय. योगेश उत्तम गोलंदाजी करताना दिसतोय. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत. यावेळेस सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. आवडता एरिया दिसतोय हा फलंदाज विकास बंद्रेचा. मागचा षटकार देखील त्याच ठिकाणी लगावला होता. आता मात्र त्याच्याही पेक्षा मोठा उत्तुंग षटकार. दुसरा षटकार या मॅच मधला. स्कोर या षटकाराने 21 वर पोहोचतोय. सुंदर असं अतिशय सुंदर असं स्कोरिंग आमच्या बाजूला. विकास मडवी. इथे देखील विकास आहे तिथे देखील विकास पाहायला मिळतोय. सगळीकडे विकास पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र जितका चांगला चेंडू तितका चांगला फटका. चांगला टायमिंग या शॉट मध्ये. फिल्डिंग देखील चांगली होते. बघूया दुसरी धाव रिस्की ठरली असती. आणि हळूहळू एका धावेने स्कोर वाढतोय. 22 वर पोहोचतोय. शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधला. खूप चांगलं स्कोरिंग विकास मडवी यांच्या माध्यमातून. आणि जेव्हा स्कोरर चांगला असतो तेव्हा निश्चितच कॉमेंटरला खूप चांगलं समालोचन करता येतं. शेवटचा बॉल आहे. आता मात्र जबरदस्त कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतोय. एक लाजवाब फटका कव्हरच्या दिशेने आणि हा षटकार. ओव्हर संपली. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 28 वर धावसंख्या पोहोचते. एक गडी बाद 28 धावा 2 ओव्हर नंतर. एक आपण पाहिलं आतापर्यंत तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा आणि ह्या षटकामध्ये 16 धावा. हळूहळू आलेख वाढतोय फलंदाजीचा बेलापूर 11 संघाचा. आपण जर कळवा संघाचा विचार केला तर कुठेतरी रोखावं लागेल या संघाला. अचूक गोलंदाज या तिसऱ्या षटकामध्ये आणावं लागेल. कारण धावसंख्या जर रोखली नाही तर एक मोठं टार्गेट जवळजवळ 60 पेक्षा जास्त धावांचं टार्गेट चेस करावं लागेल ते कळवा संघाला. इथे मात्र निश्चितच चांगला गोलंदाज आणणं आवश्यक आहे. बघूया फिरकी गोलंदाज येतोय का. निश्चितच फिरकी गोलंदाज इथे दिसतोय. एक उत्कृष्ट असा फिरकी गोलंदाज. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो. आणि सुरुवातीलाच पाहतोय मोठा फटका येतोय. षटकार लगावलाय पहिल्याच बॉलवरती. विकास बंद्रे ऑन फायर. तिसरा षटकार या सामन्यातला विकासच्या बॅटमधून येतोय. धावसंख्या 34 वर पोहोचते. 34. प्रेक्षकांना विनंती आहे की बाउंड्री लाईनच्या बाहेरून चालायचं आपण. हॅलो हॅलो. कुठेतरी ब्रेक लावावा लागेल. बघूया अतुल कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा अचूक चेंडू टाकावा लागेल.
पुन्हा एकदा फ्लाइटेड डिलिव्हरी, चेंडूला खणून काढले, चेंडू जातोय तो कावो कॉर्नरला. चांगली फिल्डिंग सीमारेषेवरती, चांगला थ्रो येतोय डायरेक्ट गोलंदाज अतुलच्या हातामध्ये. निश्चितच अचूक चेंडू टाकावे लागतील गोलंदाज अतुलला. एखादी गुगली टाकावी लागेल, एखादा लेग ब्रेकचा वापर करावा लागेल. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय अतुल. अतुलकडे निश्चितच हो, इथे मात्र लेग ब्रेकचा वापर करायचा होता, परंतु चेंडू वाईट बॉल. आपल्या भातातले अचूक चेंडू टाकावे लागतील जर तुम्हाला समोरच्या फलंदाजाला रोखायचं असेल, आणि त्याची आत्ता निश्चितच गरज आहे ती कळवा संघाला. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक, थोडीशी मिसफिल्ड, परंतु एका धावेवरती संतुष्ट. धावसंख्या झाली आहे ती 37. आता मात्र विकास बंद्रे पुन्हा स्ट्राईकला. बघूया आता चेंडू मात्र निश्चितच समजून टाकावं लागेल. फुलटॉस, बघूया झेल होण्याची शक्यता नाहीये. चेंडू वन बाउन्सी मार्याच्या बाहेर जातोय आणि हा चौकार. निश्चितच दबावाखाली दिसतोय तो अतुल. 41 वर धावसंख्या पोहोचते. अजूनही 2 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहेत. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आहे. निश्चितच अतुलला अजूनही विचार करावा लागेल, कारण आताचा चेंडू जर आपण पाहिला तर तो फुलटॉस पडला होता. कदाचित यॉर्कर टाकण्याच्या नादामध्ये हा फुलटॉस पडला असावा, परंतु लेग ब्रेकचा वापर, ऑफ ब्रेकचा वापर तुम्ही करू शकता. एखादा फसवा चेंडू टाकू शकता. 10 चेंडूमध्ये 26 धावांची खेळी आतापर्यंत केली नाबाद विकास बंद्रेने. यावेळेस फ्लाइटेड डिलिव्हरी, उचललाय चेंडूला वायडिश लॉंगच्या डोक्यावरून. हा षटकार. आक्रमक खेळ पाहायला मिळतोय विकास बंद्रे. आज वेगळ्याच मूडमध्ये दिसतोय बोनकोळे गावच्या या मैदानावरती. वैयक्तिक हा चौथा षटकार लगावलाय तो विकासने. 47 ऑन द बोर्ड नाव. शेवटचा बॉल आहे. बघूया कमबॅक करावं लागेल गोलंदाज अतुलला. पुन्हा मोठा फटका आणि यावेळेस पुन्हा वायडिश लॉंगच्या डोक्यावरून त्याच क्षेत्रामध्ये षटकार. आक्रमक खेळ पाहायला मिळतोय तो बेलापूर 11 संघाचा. ओव्हर संपले आहे, 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 53 वर धावसंख्या पोहोचते. जवळपास 18 धावांची सरासरी पाहायला मिळते. 25 धावा तब्बल कुठल्या गेल्यात या ओव्हरमध्ये. अतुलच्या 3 षटकार आणि 1 चौकार अशी आमची माहिती देत आहेत आमचे स्कोरर विकास मडवी. आता मात्र निश्चितच रोखावं लागेल ते बेलापूर 11 संघाला, कारण आत्ता जर नाही रोखलं तर येणाऱ्या 2 षटकामध्ये अक्षरशः धुमाकूळ माजवतील हे फलंदाज, आणि हा सामना पूर्णपणे हातातून निसटून जाण्याची शक्यता आहे काळवा संघाच्या. बघूया एक चांगला गोलंदाज येतोय, स्वतः कर्णधार येतोय. प्रवीण येतोय स्वतः कर्णधार गोलंदाजीला. बघूया कशा प्रकारे रोखायचा प्रयत्न करतोय बेलापूर 11 संघाला. रोखणं आवश्यक आहे या घडीला, कारण धावसंख्या झाली 53. फक्त 3 षटकामध्ये. स्ट्राईकवर फलंदाज निलेश. इथे मात्र फटका फसलाय का? हो, फटका जरूर फसला होता, परंतु जजमेंट मात्र चुकते. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. षटकारांची आतिषबाजी सुरूच आहे. यावेळेस मात्र हा फटका येतोय तो निलेशच्या बॅटमधनं. स्कोर पोहोचतोय 59 वरती. 59 ऑन बोर्ड.
जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतंय वनमंत्री चषक 2026 मध्ये बोनकोडे गावच्या या मैदानावरती. अत्यंत सुंदर असं आयोजन या स्पर्धेचं आणि सुंदर असं हे मैदान. बघूया षटकातला दुसरा बॉल घेऊन स्वतः कर्णधार प्रवीण. यावेळेस सैल लागली आहे, चेंडू हवेत आहे, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने डिक्लेअर मध्ये 1 धाव मिळते. यावेळेस चांगला चेंडू, चांगला कमबॅक केलंय गोलंदाज प्रवीणने. निश्चितच प्रवीणच्या गोलंदाजीमध्ये क्षमता आहे धावा रोखण्याची. 60 वर धावसंख्या पोहोचते, 1 गडी बाद 60 धावा. तिसरा बॉल बघूया कशा प्रकारे टाकतोय. यावेळेस यॉर्करचा मारा, टायमिंग मात्र बेमिसाल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, चौकार. चौकाराने धाव संख्या 64 वरती 64. आक्रमक खेळ चाललाय बेलापूर 11 संघाचा. यावेळेस चांगला चेंडू होता, परंतु फटका लागतोय, जातोय तो काऊ कॉर्नरला. चांगली फिल्डिंग होते, 1 धाव निश्चित मिळेल ती निलेशला. आता मात्र विकास बंद्रे स्ट्राईकला. बघूया यावेळेस कशा प्रकारे खेळ होतोय प्रवीण. विकासला 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मधले. विकास पाहतोय फिल्डिंग कुठे लावली आहे नक्की, आणि विकासच्या बॅटमध्ये पट्ट्यामध्ये एकदा चेंडू आला की त्याला फिल्डिंगचा फरक पडत नाही आहे, कारण तो त्याचं टायमिंग जबरदस्त आहे शॉटचं. बघूया, परंतु एक चांगला गोलंदाज निश्चितच. हो, यावेळेस शॉट ऑफ लेंथ, सुंदर चेंडू. पूर्णपणे या चेंडूवरती बीट केलं, फटका जरूर लागला, परंतु मनाप्रमाणे हा फटका लागलेला नाही विकासच्या, आणि चेंडू 1 धाव निश्चित मिळवून देतोय तो विकासला. धावसंख्या 66 वरती 66. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. स्ट्राईकला निलेश. फिल्डिंग मध्ये कुठले परिवर्तन नाही आहे. आतापर्यंत फक्त 13 धावा दिल्या आहेत. मागच्या सामन्या षटकांचा विचार केला तर 13 धावा फक्त दिल्यात 5 चेंडू मध्ये. यावेळेस फुल टॉस, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला. फिल्डिंग चांगली होते, चेंडू अडवण्यात यश मिळाले. थ्रो येतोय आणि या 2 धावांनी हे षटक संपतंय. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. स्कोअर 4 ओव्हर नंतर 68, 17 धावा प्रति ओव्हर असं समीकरण दिसतंय ते बेलापूर 11 संघाचं. 17 धावाचा आपण जर एव्हरेज पाहिला तर जवळपास 85 धावांचं 86 धावांचं टार्गेट होऊ शकतं याच गतीने जर ते पुढे चालले तर. पण आता शेवटची ओव्हर आहे, बघूया एखादा चांगला गोलंदाज ब्रेक लावू शकतो, परंतु विकेट घेण्यात मात्र यश मिळालं नाही आहे अजूनपर्यंत एकाही गोलंदाजाला कळवा संघाच्या. कारण एक गडी जो बाद झालाय तो मात्र रनआउटच्या रूपामध्ये. स्ट्राईक वरती या ओव्हरमध्ये विकास बंद्रे पुन्हा एकदा. आतापर्यंत विकासने एक मला वाटतं 5 षटकार लगावलेले आहेत वैयक्तिक आणि 1 चौकार. पहिला चेंडू, यावेळेस चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, वेगाने जाणारा चेंडू, बॅकफुटवर गेला, स्क्वेअर कट केला, चेंडू गेला पॉइंटच्या दिशेने डिक्लेअरला आणि 1 धाव संख्या पोहोचते ती 69 वरती. चांगली सुरुवात केली गोलंदाज मॉन्टी याने. अचूक टप्पा, गुडलाईन स्पॉट होती टप्पा होता आणि त्याला वळवला होता तो ऑफ स्टंपच्या दिशेने. निश्चितच या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचे मनसुबे उधळून लावले ते गोलंदाज मॉन्टीने. बघूया दुसरा चेंडू कशा प्रकारचा टाकतोय, टप्पा कुठे. यावेळी सुंदर चेंडू, गती कमी केली, गती परिवर्तन केलं आणि बीट केलं या चेंडूवरती. दुसरी धाव रिस्की ठरणार आहे, बघूया. नकार देतोय तो
इथे मात्र विकास एका धावेने पुन्हा एकदा स्कोर वाढतोय 70 वरती. बघूया, निश्चितच आतापर्यंत दोन चांगले चेंडू टाकलेत, चांगली सुरुवात करून दिली या ओव्हरमध्ये. शॉर्ट ऑफ लाईन पुन्हा एकदा स्क्वेअर कट केला होता, पॉइंटला झेल होता निश्चितच, परंतु झेल मात्र घेता येत नाहीये. फक्त एक धाव लागोपाठ 3 चेंडूवरती फक्त एकेरी धाव मिळते. आतापर्यंत विचार केला 4 ओव्हरचा, या आधीच्या 4 ओव्हरचा, तर सुंदर षटक आतापर्यंत पाहायला मिळत आहे. मॉन्टीची गोलंदाजी चांगलं व्हेरिएशन आहे, वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळे चेंडू टाकतोय आतापर्यंत. स्ट्राईक वरती विकास पुन्हा एकदा बघूया, यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप स्क्वेअर कट केलाय आणि हा एक खणखणीत चौकार येतोय. पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातोय आणि 4 धावांनी आता मात्र स्कोर गतीने वाढतोय. 75 वरती पाऊण शतक पूर्ण झालंय ते बेलापूर 11 संघाचं. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत, बघूया कुठपर्यंत जातोय तो बेलापूर 11 संघ. यावेळेस मोठा फटका बघूया पॉइंट स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 धावा मात्र सहज धावून पूर्ण केल्या. या 2 फलंदाजांमध्ये चांगलं कॉम्बिनेशन आहे, एक चांगली जोडी जमली आहे ती बेलापूर 11 संघाची. शेवटचा बॉल आहे, 77 वर धावसंख्या आहे, 77. बघूया, काहीतरी कानामध्ये कुजबूज चालली आहे. शेवटचा बॉल आहे, विकास बंद्रे स्ट्राईकला आहे. जबरदस्त खेळी गेली आतापर्यंत विकासने आपल्या संघासाठी. 50 धावा पूर्ण केल्या आहेत, निश्चितच टाळ्या झाल्या पाहिजेत विकास बंद्रेसाठी. अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. यावेळेस मात्र सुंदर चेंडू, गतीने आणि मतीने टाकलेला हा चेंडू होता. लेग बायचा इशारा एका धावेचा आणि याबरोबरच ही इनिंग संपते. धाव संख्या 78 आणि 79 धावांचं टार्गेट. 79 टू विन इन लिमिटेड 5 ओव्हर्स मॅच. विकास बंद्रे हात दाखवायचा, आपण 50 केलेले आहेत, बॅट दाखवायची. अभिनंदन. बोनकोडे गावचे एक उत्कृष्ट खेळाडू शिवाबाई दळवी ना, सन्मान्य शिवा दळवी यांचं इथे आगमन झालेलं आहे काही वेळापूर्वी. त्यांचं या वनमंत्री चषक 2026 मध्ये आम्ही मनापासून स्वागत करतो. अतुल म्हात्रे, नितीन म्हात्रे हे देखील या सामन्यावरती पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत. त्यांचे देखील खूप या चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी मिळतंय. तसेच सन्माननीय अशोकजी नाईक यांचं देखील काही वेळापूर्वी आगमन झालंय. त्यांचं देखील या वनमंत्री चषक 2026 मध्ये मनपूर्वक स्वागत. सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं आणि प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये ही स्पर्धा खेळली जाते. तर यानंतरचा सामना आहे सारसोळे विरुद्ध करावे. दोन्ही संघांनी टॉस साठी यायचं आहे.
जरा लवकर उतरा. आणि यानंतर जो सामना आहे सारसोळे आणि करावे यांच्यामध्ये, दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतो पुन्हा एकदा की आपण टॉससाठी या. विनोदजी म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर त्यांचं या वनमंत्री चषक 2026 मध्ये मनापासून स्वागत आहे. तरी ते सामन्याला सुरुवात होते. 79 धावांचं लक्ष्य. अतुल स्ट्राईकला. गोलंदाज येतोय बेलापूर संघाचा प्रकाश. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल डावखुरा फलंदाज अतुलला. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू हवेत आहे. बघूया गोलंदाज झेल मात्र होत नाहीये. आणि आपलं खातं संघाचं खातं उघडलं या पहिल्या चेंडूवरती अतुलने. बिनबाद 1 अशी धावसंख्या. 79 धावांचा टार्गेट. अर्थातच 16 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये कुटायच्या आहेत. स्ट्राईक वरती जयेश आलाय आता. सुरुवातीपासून आक्रमण करावं लागेल हा सामना जिंकायचा असेल कळवा संघाला. करावे आणि सारसोळे कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी यायचंय. आता मात्र सुरेख फटका. वन बाउन्स चेंडू जातोय सीमारेषे बाहेर आणि हा चौकार. पहिला चौकार या इनिंग मधला जयेशच्या बॅटमधून येतोय आणि धावसंख्या 5 वर पोहोचते. आक्रमण करावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. प्रत्येक ओव्हरमध्ये 16 धावा किमान काढायच्या आहेत तुम्हाला.
पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू. चेंडू जातोय तो पॉइंटच्या दिशेने. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न रिस्की ठरेल. दुसरी धाव ओव्हरथ्रो होतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. आठ वर धावसंख्या पोहोचते. चांगला ताळमेळ आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. चांगलं रनिंग देखील पाहायला मिळालं. 3 चेंडूमध्ये 8 धावा निघालेल्या आहेत. अर्थातच जी आवश्यक सरासरी आहे प्रत्येक ओव्हरला 16 धावांची ती आतापर्यंत तरी पूर्ण केली आहे ती कळवा संघाने. बघूया. अतुल पुन्हा स्ट्राईकला. गोलंदाज प्रकाश. षटकातला चौथा चेंडू. इथे मात्र चांगलं टायमिंग या शॉटमध्ये. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर साईड स्क्रीनच्या दिशेने. हा चौकार. अतुलचा पहिला चौकार. एक चौकार लगावलाय तो जयेशने. स्कोर 12 वर. आक्रमक सुरुवात ज्याची गरज आहे नितांत ती कळवा संघाला. सारसोळे आणि करावे दोन्ही संघाचे कॅप्टनना विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकला अतुल. सामनाकडे प्रकाशचा. यावेळेस वेगवान चेंडू आणि बीट केलं पूर्णपणे या चेंडूवरती. मोठा फटका मोठा पवित्रा घेतला होता परंतु चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही आहे. बघूया पुन्हा एकदा अतुल सज्ज. यावेळेस बॅटची एज घेऊन चेंडू जातोय. शॉर्ट स्क्वेअर लागला. एकच धाव मिळते आणि एका धावेने स्कोर 13 वर पोहोचतोय. 13 फॉर नो लॉस. पहिली ओव्हर संपली. धावसंख्या 13. थोडासा कमी पडतोय तो आस्किंग सरासरीमध्ये. आस्किंग रन रेटमध्ये. करावे आणि सारसोळे कॅप्टन या टॉससाठी. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज मोठा उत्तम. सारसोळे आणि करावे तुम्हाला हा शेवटचा कॉल आहे. लवकरात लवकर या. जर उशीर झाला तर जो लवकर येईल त्याला टॉस विन दिला जाईल. यावेळेस आखूट टप्प्याचा मारा. गती कमी केली या चेंडूची आणि बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न फसतोय फलंदाज. जयेश स्ट्राईकला आपण पाहतो. जयेशला बघूया. पुढचा चेंडू मोठा उत्तमचा. इथे मात्र पुढे सरसावत खेळला फटका. स्ट्रेट चेंडू जातोय तो लॉंग ऑनच्या दिशेने.
2 धावा घेण्यात यश मिळतंय. जयेशला 2 धावांनी स्कोर. वर पोहोचतोय. यावेळेस चेंडू उचललाय, हवेत आहे आणि बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. आउट. चांगला झेल पाहायला मिळतो, चांगला जजमेंट, सीमारेषेचं भान ठेवून घेतलेला हा झेल आणि पहिला विकेट नमूद परतला तो कळवा संघाचा जयेश बाद होतोय. अंपायर प्लीज बॉल किती आले सांगा. 2 बाकी आहेत का? ओके. धाव संख्या 16 झाली. करावे संघाचे मनोजजी म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं इथे स्वागत आहे. यावेळेस धीम्या गतीचा चेंडू, चेंडू हवेत आहे आणि सुंदर झेल, फाईन लेगला आणि बाद होतो फलंदाज. मॉन्टी सारखा एक महत्वाचा फलंदाज बाद करण्यात यश मिळाले गोलंदाज मोठा उत्तमला आणि निश्चितच संकटामध्ये काही सापडलेला दिसतो काहीसा कळवा संघ, कारण टार्गेट खूप मोठं आहे 79 धावांचं 79 आणि या ओव्हरमध्ये बॅकफुटवर टाकण्याचा प्रयत्न केला आहे पूर्णपणे मोठा उत्तमने. नवीन बॅट्समन बंटी पाटील, विक्रम पाटील अर्थातच एक उत्कृष्ट असे फलंदाज कळवा संघाचे बंटी पाटील. बघूया कशा प्रकारे इथे फलंदाजी करता येते. आता मात्र खरोखरच कळवा संघाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. यावेळेस आखूट टप्प्याचा मारा, चेंडू कट केलाय पॉइंटच्या दिशेने, 1 धाव घेतोय तो. दोन ओव्हरचा खेळ संपला आहे, धावसंख्या 17 वर पोहोचते. अतिशय सुंदर गोलंदाजी केली आहे या ओव्हरमध्ये, 4 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले, ते मोठा उत्तमने. स्कोर 17. आता सांगितलं होता थोड्या वेळापूर्वी ओव्हर संपल्यावरती, परत सांगतोय 17 17. अजूनही 62 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 62 धावा, 62 रिक्वायर्ड फ्रॉम 18 बॉल्स. विकास आलाय नवीन गोलंदाज, सुंदर चेंडू, चांगला यॉर्करचा मारा पाहायला मिळतोय, थोडीशी मिसफील्ड होते, 2 धावामध्ये कन्वर्ट केलं जाते एका धावेला. आणि आता मात्र 17 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता. विक्रम पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. यावेळेस चांगला फटका, चांगला टायमिंग या शॉट मध्ये, चेंडू जातोय तो सीमारेषेच्या दिशेने, मिड विकेट सीमारेषे बाहेर. हा चौकार, पहिला चौकार विक्रम पाटील यांच्या बॅट मधून.
आता मात्र 16 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता. 56 रिक्वायर्ड फ्रॉम 16 बॉल्स. मोठे फटके आवश्यक आहेत ते कळवा संघाला सामना जिंकायचा असेल तर. पुन्हा एकदा बंटी पाटील तयार. यावेळेस क्लीन बोल्ड. ब्रह्मास्त्र टाकलं होतं आणि पूर्णपणे यष्टा उखडल्या गेल्या. सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते इथे कव्हर क्षेत्रामध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि फलंदाज धावचेत बाद. फक्त एकच धाव मिळते. सुंदर फिल्डिंग, चांगला थ्रो देखील. अतुल बाद होतोय. धावसंख्या 25 वर आहे. अजूनही 54 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र चेंडू उचलला आहे. सुंदर फटका, परंतु चांगला प्रयत्न. झेल मात्र होत नाही. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि हा चौकार. आणि षटक संपलंय. धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस 27. जरा 2 मिनिटं सामना थांबवा, पंचांना विनंती आहे. थोडासा स्कोरिंग मध्ये थोडासा. एकूण विकेट्स आणि स्कोरिंग मध्ये थोडस. चला सुरू करा. धावसंख्या 27 आहे, बरोबर आहे 27. आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 52 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 52 धावा. यावेळेस
चांगली सुरुवात, चेंडूला खणून काढलंय, लॉंगॉनच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव. 11 चेंडू शिल्लक राहिलेत. 51 धावांची आवश्यकता 11 चेंडूमध्ये. मोठे फटके खेळावे लागतील. आता मात्र स्ट्राईकला आलाय फलंदाज. डावखुरा फलंदाज कुंदन स्ट्राईकला. बघूया मोठे फटके पाहिजेत. हो, फटका फसलाय. इथे मात्र एक धाव कुंदनला मिळते. कुंदनचं खातं उघडलं गेलं आणि धावसंख्या जाऊन पोचली ती एका धावेने 29 वरती. अजूनही 50 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 50 धावा. पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या वरती लागतोय. डिक्लेअर मध्ये चेंडू गेलाय. एक धाव मिळते. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. कुठल्या प्रकारचे मोठे फटके खेळण्याची मुभा फलंदाजांना देत नाही तो गोलंदाज. उत्तम, छोटा उत्तम. नऊ चेंडू आणि 49 धावा. यावेळेस चांगला फटका, चांगला टायमिंग या शॉट मध्ये. चेंडू गॅप मध्ये आहे परंतु सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते. चेंडू येतोय, थ्रो येतोय तो नॉन स्ट्रायकर एंडला. 2 धावांनी. आता मात्र 8 चेंडू आणि 47 धावा. 47 फ्रॉम 8 बॉल्स. इथे मात्र पुढे सरसावत खेळलेला फटका. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. 7 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. यावेळेस सुंदर फटका कव्हरच्या दिशेने. बघूया फिल्डर आहे आणि सुंदर झेल. बाद होतोय फलंदाज जग्गू गायकर. षटक संपलं. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर आहे तो 36. अजूनही 43 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 43 धावा. काही वेळापूर्वी मैदानात दाखल झालाय तो विशाल, नवीन फलंदाज. स्ट्राईकला मात्र आपण पाहतोय कुंदनला. 6 चेंडू 43 धावांची गरज. गोलंदाज येतोय निलेश. सन्माननीय किशोर गायकवाड यांचा इथे आगमन झालेला आहे. त्यांचा इथे सन्मान केला जातोय. हनुमंतजी दळवी यांच्या शुभ हस्ते. आपल्या इथे वनमंत्री चषक 2026 मध्ये मनपूर्वक स्वागत. आणि हा चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. 39 धावांची गरज आहे अजूनही 5 चेंडू मध्ये. 5 चेंडू 39 धावा. अतिशय कठीण असं आव्हान आहे परंतु क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. डावखुरा फलंदाज कुंदन पुन्हा एकदा तयार. हो, सुरेख फटका. मिडल ऑफ द बॅट. सिक्सर. लवली शॉट पाहायला मिळतोय कुंदनच्या बॅटमधून. षटकाराने आता मात्र समीकरण होतं इथे. 33 धावा पाहिजेत 4 चेंडू मध्ये. 33 फ्रॉम 4 बॉल्स.
मला वाटतं कुंदन काही वेळ आधी आला असता तर निश्चितच कळवा संघाला फरक पडला असता. आता आव्हान जे आहे ते थोडंसं सोपं झालं असतं कळवा संघासाठी. 4 चेंडू 33 धावा, अतिशय कठीण आव्हान आहे. पुन्हा मोठा फटका, यावेळेस लॉंगॉनच्या डोक्यावरून हा षटकार. तीन चेंडू 27 धावा. एखादा नकारात्मक चेंडू इथे मात्र फरक दाखवू शकतो तो कळवा संघाला. इथे मात्र चेंडूला हुक केलाय परंतु डिक्लेअर क्षेत्रामध्ये. 2 चेंडू 26 धावा. यावेळेस मात्र गती परिवर्तन केलं. शेवटचा बॉल. यावेळेस खराब चेंडू, नो बॉलचा इशारा येतोय. शेवटचा बॉल टाकायचा आहे. आणि इथे मात्र फलंदाजीचा मनमुरादपणे आनंद घेताना दिसतोय तो कुंदन. षटकार लगावलाय शेवटच्या बॉलवरती, परंतु सामना जिंकलाय बेलापूर 11 संघाने. अभिनंदन. आणि इथे मात्र चांगली झुंज दिली ती कळवा संघाने. सन्मानचिन्ह घेऊन जायचंय.